आणि दिघ्यातल्या कमलाकर इमारतीप्रमाणेच मोरेश्वर इमारतीवर सुद्धा हातोडा पडण्याची शक्यता आहे। पण इमारतीमधील रहिवाशांनी आधीपासूनच सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचा प्रतिनिधी विनायक पाटीलने। ज्याप्रमाणे कमलाकर इमारत सील करण्यात आली त्याचप्रमाणे मोरेश्वर आणि भगत इमारत सुद्धा सील करण्यात येण्याची दाट शक्यता आहे। आपल्याबरोबर या ठिकाणी मोरेश्वर अपार्टमेंट आणि भगत अपार्टमेंटच्या महिला आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। काय बोलाल ताई, जी आज कमलाकर सकाळी खाली करण्यात आली, सील करण्यात आले होते, तशीच स्थिती तुमच्यावर येऊ शकते येत्या काही दिवसात? अशी वेळ जर आमच्यावर आली तर आम्ही रोडला उतरून आम्ही आत्महत्या करू, पण आम्ही आमची घरं सोडणार नाही। का तर आम्ही एवढ्या कष्टाने आम्ही घरं बांधलेली आहेत ना। कावळा कसा एक एक काडी आणून घरटं बनवतो, तसं आम्ही एक एक पहिला कारवीच्या घरात राहायचो। नंतर मग आता ही घरं झाली तर आम्हाला काय त्याच्यात राहण्याचा अधिकार नाही आहे का? मोठ्या लोकांनीच राहायचं का त्या घरात? आम्ही पण काहीतरी केलं असेल ना। अहो, एवढे वाईट परिस्थिती होती आमची तेव्हा नाही एमआयडीसी नाही आली, महानगरपालिका नाही आले, कोण अधिकारी पण नाही आले बघायला का हे लोकांची काय परिस्थिती आहे। तर मग आता हे बनवलं ते काय एका रात्रीतून एवढ्या मोठ्या इमारती झाल्या नाही, त्याला पण अधिकारी जबाबदार आहेत ना। मग अधिकाऱ्यांवर का नाही तुम्ही कारवाई करत? आमच्यावर काय कारवाई करता? आमचं राहतं घर का तुम्ही घेता? काय बोलाल, आज जी कमलाकर सील करण्यात आली होती तिथल्या परिवाराला रस्त्यावरती यावं लागलं, संपूर्ण सामान बाहेर काढावं लागलं। येत्या काही दिवसामध्ये आठवड्यामध्ये तुमच्यावरती सुद्धा ही वेळ येण्याची शक्यता आहे? आमच्या मोरेश्वर अपार्टमेंटला तर 30 ऑक्टोबरपर्यंत स्थगिती दिलेली आहे आणि जरी अशी वेळ येतच असेल तर आम्ही देखील सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ। आणि कारण आम्हाला न्यायव्यवस्थेवर अजूनही विश्वास आहे, जरी आमच्या बाजूने काही निकाल लागत नसला तरी आम्हाला अजूनही न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे। आम्ही पण सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ। 1.5 महिना सरकारला हायकोर्टाने सांगितलेलं की तुम्ही नवीन धोरण आखा। 1.5 महिना होऊन गेला तरी सरकारने काही नवीन धोरण आखलेलं नाहीये। आता पावसाळी अधिवेशनमध्ये तर माझी नम्र विनंती आहे सरकारला की लवकरात लवकर त्यांनी नवीन पॉलिसी काढावी आणि आम्हाला निर्णय द्यावा। आपल्याबरोबर दिघा घर बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष अभंग शिंदे आहेत। काय बोला, आता कमलाकर खाली करण्यात आलेली आहे, पांडुरंग जरी वाचलो असले तरी पुढील हे दोन्ही सुद्धा इमारतीवरती कारवाई होऊ शकते। कायदेशीर लढाई आता कशी लढायची तयारी ठेवली तुम्ही? आता सकाळीच राज्य सरकारचे प्रतिनिधी येऊन गेलेत, मंदाताई होत्रे, शिवसेनेतर्फे विठ्ठल मोरे होते। या लोकांनी राज्य सरकारनं नम्र विनंती की ते असं का करतात? कारण आता सकाळी आज सांगितलं की 31 जुलैपर्यंत या 2 बिल्डिंगला दिलेली आहे स्थगिती, आणि आमची जी मोरेश्वर आणि भगत जी आहे त्या 31 ऑक्टोबर दिलेली आहे। आणि अशी जर वेळ मला वाटत नाही की येईल। आम्हाला हायकोर्टावर आमचा ठाम विश्वास आहे की आम्हाला ह्या अधिवेशनामध्ये निर्णय होईल आणि काय ती पॉलिसी देईल। कोर्ट रिसिव्हरच्या ताब्यामध्ये ज्या काही 4 इमारती होत्या, पांडुरंग, कमलाकर, मोरेश्वर आणि भगत, याच्यामधले पांडुरंगला 31 तारखेपर्यंत दिला असा मिळाला, 31 जुलैपर्यंत कमलाकरवरती आज कारवाई झालेली आहे आणि येत्या काही दिवसामध्ये मोरेश्वर आणि भगतवरती कारवाई होण्याचे संकेत आहेत। मात्र आता असं जर असेल तर आम्हीही सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं या ठिकाणच्या रहिवाशांकडून सांगितलं जाते। कॅमेरामॅन विनय राजभोरसह विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई।